नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझ्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण भोईर, आमचा लोकसभा अध्यक्ष जयेंद्र जितेंद्र, आमचे मोरे, आमच्या सरपंचताई, सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. आणि जमलेल्या माझ्या बंधूंनी बघितलं येतो आवाज येतो ना, हे नसेल तरी माझा आवाज काढा आहे. मगाशी सुरेश म्हणाला पहिल्यांदा भाषण करतो आहे आणि माझे हात कापतात वगैरे. सुरेश, मला एक खात्री आहे, भाषणाला उभं राहिल्यावर तुझे हात कापत असतील, पण ज्यावेळेला तू चुकीचं काम करणाऱ्या माणसाच्या समोर उभं राहत असतील ना, त्यावेळेला त्याचे हातपाय कापत असतील. आणि ही त्याच्यामुळे हातपाय वगैरे ठीक आहे. माझं पहिलं भाषण ऐकलंस का? मी ठाण्यात पहिलं भाषण केलं त्यावेळेला माझी पण सुरुवात तशीच झाली होती, पण आत्तापर्यंत सगळ्यात उत्तम माझं भाषण ते होतं. मी त्याच्या आधी कधीही भाषण केलं नव्हतं. ज्या दिवशी मला सन्माननीय राजसाहेबांनी जिल्हाध्यक्ष जाहीर केला त्यावेळेला माझ्या आयुष्यात मी पहिलं भाषण केलं होतं. त्यामुळे बिलकुल घाबरू नका. आपण चुकीची कामं करणारी माणसं नाही आणि आपण जे बोलतो ते हितून बोलतो. कारण आपण जे बोलतो ते हितून यासाठी बोलतो कारण आपण लोकहिताची कामं करत असतो. लोकांना अपेक्षित असलेलं उत्तम काम आपल्याकडनं घडावं त्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे जे काही आपले अनुभव असतात कामाच्या वेळेचे ते भाषणातनं बोलायचे असतात आणि त्यालाच भाषण म्हणतात. भाषण म्हणजे काय वेगळी नवीन टेक्नॉलॉजी नाही आहे, काहीतरी वेगळं आपल्याला समाजाबद्दल बोलायचं नाही. आपले जे अनुभव असतात ना, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करताना जे आपले अनुभव येतात त्यालाच भाषण म्हणतात. आणि तेच आपण परखडपणे ज्यावेळेला लोकांसमोर मांडतो. समाजात एखादी गोष्ट चुकीची घडत असेल ती परखडपणे मांडतो. एखादा अन्याय होत असेल त्याच्यासोबत उभा राहतो. तीच गोष्ट भाषणातून जी हवी लागते. बाकी भाषण लंबे थोडे भाषण करणारे खूप आहेत, पण आपण राजसाहेबांच्या तालमीत वाढलेलं त्यामुळे साहेबांना ऐकूनच आम्ही भाषण शिकलो, बोलायला शिकलो. अन्याय होत होतं तिथे त्या विरोधात बोलायला लागलो आणि तेच आमचे अनुभव आहेत आणि त्यातून भाषणाला आम्ही सुरुवात केली. आज मला जवळजवळ 7 वर्ष झाली ना जिल्हाध्यक्ष होत. 7 वर्षात वसई माझा पहिला मेळावा. त्यासारखी गोष्ट नव्हती, पण आमचं प्रवीण भोईरला माणसं शोधता येतात, त्यांनी चांगली माणसं शोधून पाहिजे. मला प्रवीणनी काही दिवसापूर्वी सांगितलं, साहेब आपण एक वसईमध्ये मेळावा आणि विरारमध्ये आपली खूप ताकद आहे. तिथे जितेंद्र आहे, विनोद आहे, नालासोपारामध्ये आपली ताकद आहे, या वरच्या पश्चिम पट्ट्यात आपली ताकद आहे. फक्त वसईमध्ये आपण थोडेसे कमी आहोत. पण आज तुम्हाला सगळ्यांना बघितल्याच्या नंतर मला तेही वाटत नाही, आपण वसईमध्ये पण मजबूतच आहोत. फक्त लोक जमले. या प्रत्येकाने जर ठरवलं की मी पुढच्या महिन्याभरात 5 लोक माझ्याबरोबर मनसेत काम करायला आणि एवढं जरी तुम्ही ठरवलं ना तरी तुम्ही 400-500 जण होऊ शकता. फक्त प्रत्येकाची इच्छाशक्ती असली पाहिजे. मी नेहमी म्हणतो, मी कुठेही गेलो आणि मला एखादा नवीन मुलगा दिसला ना की मी त्याला पहिला प्रश्न विचारतो, मनसेत काम करणार. आणि माझा अनुभव सांगतो की 10 पैकी 8 लोकांनी मला आजपर्यंत होच म्हटलं, हो दादा करणार. समोर त्याला इच्छा असते, त्यांना मला घेतलं नाही तर, मला हो नाही म्हटलं तर, असे अनेक प्रश्न असतात लोकांसमोर. आपण जर समोरच्याला विचारायला लागलो की तू मनसेत काम करणार का, मी तुम्हाला प्रत्येकाला खात्रीने सांगतो की 10 पैकी 7 ते 8 लोक तुम्हाला होच म्हणतील. आणि असा एका प्रयत्न करून बघा. तुमच्या इथले मंडळ असतात, मंडळात काम करणारा तुला अध्यक्ष असतो. एखाद्या वेळेला अध्यक्ष नाही बोलतो कारण त्याची गणित असतात इलेक्शनची, आणि लोकसभा येते मग विधानसभा येते, मग त्याचं मंडळ त्याला चालवायचं असतं. पण त्या मंडळात एखादा चुणचुणीत मुलगा असतो आणि त्याला काम करायची खूप आवड असते. अशा मुलांना शोधा, अशा मुलांना शाखाध्यक्ष बनवा, अशा मुलांना विविध पदावर घ्या, त्याला आपला BLA बनवा, गटाध्यक्ष बनवा. अशी मुलं जर आज मिळाली ना तर पुढच्या 5 वर्षांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधली मजबूत फळी तयार होती. कुठल्याही राजकारणात काल आलेला मुलगा आज हिरो होत नाही. आम्हाला 19 वर्ष झाली. वयाच्या 22व्या वर्षी आम्ही सन्माननीय साहेबांच्या नेतृत्वात काम सुरू केलं. आज वयाचं 42 चालू आहे. मागची 20 वर्ष 19-20 वर्ष सन्माननीय राजसाहेबांसोबत काम करतं. अनुभवाने मध्ये झालेली माणसं झाली. आमच्या कुठलं नगरसेवक पद नाही, आमदार पद नाही, मंत्रीपद नाही, पण तरीसुद्धा आम्ही ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला मंत्रालयासही मोठे असलेले आम्ही लोक आहोत. ही ताकद सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळे उत्तम काम करा. म्हणजे ताई आली श्रुती कुठे श्रुती
ही श्रुती नावाची मुलगी आहे. ती मुलगी मला वाटतं कॉलेज करत असेल, पण त्या दिवशी तिचा मला एक मेसेज आला. तिने मला सांगितलं, दादा मला मनसे सन्माननीय राजकारणाच्या नेतृत्वात काही तुम्ही सांगाल ते काम करायची इच्छा आहे. जर अशी तरुण मुलं जर आपल्याकडे येणार असतील, तरुण नवीन मुली, मी तुम्हाला जे मागाशी म्हटलं की आपल्याकडे मुलं यायला तयार आहेत. आपण तुम्ही एकदा त्यांना विचारा, की तुम्ही काम करणार आहात का. आणि मी खात्रीने सांगतो की अनेक मुलं ही आपल्याकडे काम करायला तयार आहेत. तो श्रुतीचं देखील मी मनसेमध्ये मनापासून स्वागत करतो. आमचा आणखी हा मुलगा मुंबई महानगरपालिकेचं आर्किटेक्टचं काम करतो. तिथे प्रोजेक्ट्स आणि तिथे विविध गोष्टींवर हा मुलगा काम करतो. तसं आपण मारामारी करणारा पक्ष, बरोबर ना, अशी ओळख आहे. पण तरीही त्याला असं वाटलं की नाही, जरी अन्याय होतं तिथे ही लोक मारामारी करत असतील, पण सन्माननीय राजसाहेब ही खूप मोठ्या व्हिजनची माणसं आहेत. त्यांच्या एवढं व्हिजन या महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे नाही. तो त्यांच्यासोबत त्याला काम करायची इच्छा झाली आणि तो देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आता काम करतो. तो अशी अनेक तरुण मुलं आहेत की जी मनसेत काम करत आहेत. आणि तुम्हाला विनंती आहे की चांगल्या मुलांना हात घाला, त्यांना विचारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणार का. अनेक मुलं तयार होतील, मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि तुमचा पुढचा मेळावा, सुरेश, तुझा पुढचा मेळावा एका मोठ्या हॉलमध्ये तुला घ्यावा लागेल. मी सांगितलेलं काम एकदा करून बघा, तुम्ही एकदा करून बघा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढलेली तुम्हाला दिसेलच. ताकद आहे ती एकत्र करण्याची गरज आहे. आणि प्रवीण मोहित उत्तमरित्या ते करतायत. प्रवीण या भागामध्ये उत्तम काम करतोय. काही त्याच्या कामाला काही तोडत नाही. म्हणजे तुम्हाला पैशाची मदत पाहिजे असेल तर पैशाची मदत, शाखा बांधायची असेल तर शाखा बांधण्यासाठी दोन्ही हाताने काम करतो. दोन्ही हाताने लोकांना मदत करतो. म्हणजे परवा आपली महिला पदाधिकारी आहे, ती हॉस्पिटलला ॲडमिट होती, स्वतः गेला आणि त्याच्या हॉस्पिटलचा खर्च उचलला, पैसे भरले आणि मुलाला मास्क केले. कामासाठी लोकांचा वापर करत नाही. ज्यावेळेला त्यांच्या घरच्यांवर पण अडचण येते त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने त्यांच्या कुटुंबासोबत देखील उभा असतो. त्याचा एक परिचय होता. आज मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलो आणि तुम्ही सगळे याच्यापुढे उत्तम काम करावं हीच अपेक्षा आहे. मी आज आता पर्यंत साहेबांनी मला एक सूचना केली, मला असं वाटतं की ती सूचना योग्य आहे. सुरेश जाधवला आपण या वसई पश्चिमचं शहर संघटक म्हणून आपण माझी फक्त सुरेशला एकच विनंती आहे की अनधिकृत बांधकामाच्या भूमिकेत करू नको, तुझं करिअर संपून जाईल. कारण वसई जिल्ह्याला एक शाप लागले, जो येतो ना तो दुसऱ्या दिवशी पहिलं पत्र जर कुठे मारत असेल ना तर अनधिकृत बांधकामावर मारतो. आणि तुम्हाला सांगतो ह्याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही, ह्याने फक्त मिळते ती बदनामी. आजही आहे मनसेमध्ये एक उत्तम कार्यकर्ता, उत्तम आंदोलन एकाच गोष्टीत चुकलं. हे अनधिकृत बांधकामाच्या विरोधात त्यांनी लढा उभारला, मोठे गुन्हे टाकल्याच्या विचारावर आणि खोटे गुन्ह्यांमध्ये त्याला जेल टाकावं गेलं. जास्त मुलगा शांत आहे, माझ्यासोबत काम करतोय, पण एक चांगला मुलगा या सगळ्यातनं बाहेर गेला. मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करी की वसई जिल्ह्यामधल्या अनधिकृत बांधकामाच्या नादाला लागू नका. मला राजकीय करिअर अनेक लोकांचे संपलेत, तुमचं पण संपले. त्याच्यामुळे उत्तम काम करा, पैसे मिळतात, तुम्ही चांगलं काम करा, लोक समोर येऊन मदत करतात. फक्त कोणाला तरी त्रास देण्यासाठी आपलं काम किंवा आपल्या पदाचा अभिषेक, विकी, श्रीकांत, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या हा मेळावा पुढच्या वेळेला अजून मोठा होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष मेळावा झाला आणि पक्षात काही लोकांनी प्रवेश घेतलाय. कुठल्या पक्षाच्या लोकांनी प्रवेश घेतला आणि किती लोकांनी प्रवेश घेतलेला आहे? खरं तर आजचा जो कार्यकर्ता मेळावा आणि काही पक्षप्रवेश या ठिकाणी झालेले आहेत. विविध पक्षातून या ठिकाणी आज मनसेमध्ये पक्षप्रवेश गेले. प्रमुख उपस्थिती सन्माननीय आपले नेते आणि ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेबांच्या उपस्थितीत आणि आपले शहराध्यक्ष माननीय प्रवीण मोहित
साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहेत. बरेच जण तुम्ही बघितलेलं आहे की बरेच मला वाटते 100-150 लोक आज पक्षप्रवेश घेतलेले आहे आणि ते पण विविध पक्षातून मनसेमध्ये पक्षप्रवेश घेतलेले आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे वसई पश्चिमसाठी. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून एक चांगली संघटना उभी करू आणि जे राजसाहेबांचे विचार आहेत सर्वसामान्य मराठी लोकांपासून तर सगळेच जे लोक आहेत, आज आपण सगळेजण बघतात की महानगरपालिकेचे आणि रस्ते आणि बाकीची काय अवस्था झालेली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू, पुढे असे कार्यक्रम घेत राहू. आणि मी या ठिकाणी सन्माननीय अविनाश जाधव साहेबांचं मनापासून आभार मानतो की आज मला वसई पश्चिमचं सहसंघटक म्हणून नेमणूक दिलेली आहे. त्याच्यासाठी मनापासून मी साहेबांचं आभार मानतो. आणि साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत की पक्ष वाढायला पाहिजेत आणि सर्वसामान्य लोकांसाठी काम करायला पाहिजेत, आम्ही सगळे मिळून प्रामाणिक प्रयत्न करू आणि पक्ष आणि संघटना ही मजबूत करू.